नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या मनपातील गटाची स्थापना झालेली आहे। आपण बघू शकतो नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात 34ही नगरसेवक या ठिकाणी आलेत। सोबत काँग्रेसचे आमदार नेते अभिजित वंजारी या ठिकाणी आहेत आणि 34ही नगरसेवकांनी आपल्या गटाची नोंदणी केलेली आहे आणि गटनेता म्हणून संजय महाकळकर जे आहे त्यांचं गटनेते म्हणून त्यांची निवड जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। विकास ठाकरे नागपूरचे शहराध्यक्ष आमदार आपल्या सोबत आहेत। भाऊ काय सांगणार? असं आहे की आमचा आज नागपूर महाविकास आघाडी या गटाची नोंदणी झालेली आहे आणि 34ही नगरसेवकांनी ही नोंदणी केली आहे आणि गटनेते म्हणून संजय मधुकररावजी महाकाळकरजी यांची प्रदेश काँग्रेस कमिटीने नाव दिलं आणि त्या नावाला सगळ्यांनी दुजोरा दिलेला आहे आणि गटनेता म्हणून संजय महाकाळकरजी यांची निवड झालेली आहे। गटनेता हाच विरोधी पक्ष नेता असेल का? हां, गटनेता हाच विरोधी पक्ष नेता असतो आणि म्हणूनच गटनेत्याच्या नावानेच तिथे नोंदणी होते आणि ती नोंदणी झालेली आहे। तर विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही संजय महाकाळकरजी यांचं नाव दिलं। आपण पाहता की अनेक वेळा महापौर झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता व्हायला 2-2 अडीच वर्ष लागले, पण यावेळेस काँग्रेसने महापौर होण्याच्या आधीच आमचा विरोधी पक्ष नेता दिलेला आहे आणि आम्ही नागपुरातल्या सामान्य जनतेचे प्रश्न ज्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची जिम्मेदारी महानगरपालिकेची आहे आणि जनता जी त्रासात आहे तर विरोधी पक्षाच्या माध्यमातून नागपूर शहरातील जनतेला न्याय देण्याचं काम हे आमचे 34 नगरसेवक आणि आमचे विरोधी पक्ष नेता करणार आहे। शहरातल्या जनतेची सेवा करणं, कारण की ही निवडणूकच मूलभूत सोयीसुविधा पुरवणाऱ्या जनप्रतिनिधीची होती। तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे। 34 नगरसेवक निवडून दिले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे नागपूर, त्यामुळे भाजप तर जोर लावणार आहे, चौथ्यांदा सत्तेत आहे। विरोधी पक्षांना जनतेचे प्रश्न मांडायचे। कसं आहे की भाजपाने जोर लावला होता ना, भाजपाने तर सांगितलं होतं की आम्ही 10-12च येऊ म्हणून, पण मागच्या वेळेसपेक्षाही आमचे जास्ती लोक आले। 10 वर्षापासून सत्ता असताना सुद्धा आज या ठिकाणी आमचे लोक इतके निवडून, म्हणजे शहरातल्या जनतेला काम पटलेलं नाही आहे यांचं, म्हणूनच इतक्या लोकांना निवडून दिलं आहे ना, नाही तर आमची जमानत जप्त झाली असती। एमआयएमला सोबत घेणार आहे का तुम्ही इथे? नाही, तो नंतरचा प्रश्न आहे। आता सर्व पक्षांनी आपापले गट स्थापन केलेले आहे। पुढची लढाई मोठी आहे आणि ही लढाई चांगल्या पद्धतीनं आमचे काही जुने नगरसेवक, अनुभवी नगरसेवक आणि नवीनसुद्धा निवडून आलेले काही नव्या दमाचे नगरसेवक आहे। पूर्ण ताकदीने आम्ही या नागपूर शहरातले प्रश्न महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये आमचे नगरसेवक सोडवतील। जातीय समीकरण जपण्याचा प्रयत्न केला तुम्ही संजय महाकाळकर यांना देऊन? नाही, असं आहे की सर्व धर्म समभावाचा हा पक्ष आहे, सर्व जाती धर्माचे लोक या पक्षात आहे आणि जो कार्यकर्ता कॅपेबल आहे त्याला मिळतो, मग तो कोणत्याही पक्षाचा की जातीचा असो। आम्ही जात पाहून कधीच काम केलेलं नाही आहे। मग एक सांगा, काँग्रेसचा महापौर पदाचा चेहरा अजून समोर आला नाही, परंतु तुमचा विरोधी पक्ष नेता ठरलेला आहे, काय सांगा? नाही, तेच तर म्हणतोय ना की भारतीय जनता पार्टीने अजूनपर्यंत महापौर पदाचा चेहरा अजून लोकांना सांगितलेला नाही आहे, ते नाव सांगितलेलं नाही आहे। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा तिकीट वाटपामध्ये ज्या पद्धतीची नाराजगी होती, कदाचित या महापौर निवडीच्या वरून सुद्धा त्यांच्या नगरसेवकांमध्ये नाराजगी येऊ शकते आणि म्हणून ते निर्णय लवकर घेत नाही आहेत। धन्यवाद। 34ही नगरसेवकांनी आपला गट स्थापन केलेला आहे आणि संजय महाकाळकर गटनेते आहे, तेच विरोधी पक्षनेते असेल असं शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।